गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती जे शॉप असतात सिडको लॉटरीमधील त्यांची जी जाहिरात आलेली आहे. 146 शॉपमध्ये जे बामणडोंगरी लोकेशन आहे तेथील 25 शॉप देण्यात आलेले आहे आणि बाकीचे 121 शॉप हे तळोजा सेक्टर 34 आणि 36 प्लॉट नंबर 1, प्लॉट नंबर 2, स्वप्नसागर, सुखसागर, आनंदसागर, दीपसागर हे 4 सोसायटीमधील ज्या 22 माळ्यांच्या इमारती आहेत, LIG EWSच्या खाली जे शॉप आहेत त्यांची ही जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये EMD अमाउंट किती असणार आहेत, रजिस्ट्रेशन फी किती असणार आहेत, त्यानंतर फॉर्म कुठे भरायचा, ही सर्व माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते बुकलेट कुठे आलेलं आहे, तुम्हाला डाउनलोड कसं करायचं त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. 20 तारखेला सुरुवात झालेली आहे. 6 एप्रिलपर्यंत तुम्हाला अनामत रक्कम आणि प्रोसेसिंग फी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर 7 एप्रिलला हे जे 146 शॉप आहेत यांचा हा लिलाव होणार आहे आणि 10 एप्रिलला निकाल दुपारी 3 वाजता लागणार आहेत. तर या लॉटरीमधील जे शॉप आहेत ते आपण मागील अलीकडेच काल एक व्हिडिओ बनवलेला आहे. ते शॉप कसे असतात, लोकेशन, कनेक्टिव्हिटी हे सुद्धा आपण कव्हर केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ मी त्याची लिंक या व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता. एक्झॅक्ट शॉप कसे असणार आहेत, लोकेशन वगैरे सर्व त्याच्यात देण्यात आलेलं आहे. आता जे बुकलेट आलेलं आहे, ते बुकलेट आता आपण पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. म्हणजे तुम्हाला सिडको, म्हाडा लॉटरी, PMRD, PCMC, FCFS ही जी सर्व हाऊसिंग डिपार्टमेंटच्या लॉटरी आहेत, त्याची माहिती या YouTube चॅनलवरती मिळत असते. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. हे सिडकोचं हे टेंडर कम ई ऑक्शन ऑफ शॉपचं हे जे PDF आलेली आहेत, या PDFची माहिती आपण आता पाहणार आहोत. यामध्ये पार्ट ए मध्ये देण्यात आलेलं आहे की फॉर्मला सुरुवात झालेली आहे. 20 तारखेपासून रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे 6 एप्रिलला बंद होणार आहे रात्री 12 वाजता. त्यानंतर हा निकाल लागणार आहे 10 एप्रिल 2026 दुपारी 3 वाजता. ही सर्व माहिती या पेजला देण्यात आलेली आहे. त्यानंतर हे पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. कॅटेगरी वाईज हे तुम्ही वाचून घेऊ शकता. कंप्लीट अथॉरिटी इलिजिबल फॉर मेक अँड ऑफर. त्यानंतर अर्ज कसा करतात याची माहिती देण्यात आलेली आहे. फुल नेम कॅपिटलमध्ये, ॲड्रेस, मोबाईल नंबर, पॅन कार्ड, ईमेल ID आणि बँक अकाउंट नंबर आणि IFSC. अपलोड टू रिक्वायर्ड डॉक्युमेंट. लॉग इन विथ द कोऑर्डिनेटली व्हेरिफिकेशन OTP. त्यानंतर तुम्हाला फी लागणार आहेत 1000 रुपये तुम्हाला फी लागणार आहेत आणि 180 रुपये GST म्हणजे 1180 रुपये तुम्हाला चार्जेस लागणार आहेत फॉर्मचे, रजिस्ट्रेशनचे. ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही वाचून घेऊ शकता. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला स्किप करून सुद्धा वाचून घेऊ शकता. हे कंडिशन देण्यात आलेले आहेत या पेजला. कंडिशन सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्यांनी इथे सांगण्यात आलेलं आहे DPC चार्जेस सुद्धा देण्यात आलेले आहे. घर लागल्यानंतर जर तुम्ही डिले पेमेंट जर केलं तर 15% तुम्हाला DPC चार्जेस लागणार आहेत. त्यानंतर जर तुम्ही सक्सेसफुल झाला तर 50 लाख रुपयाच्या वरती जर त्या शॉपची किंमत गेली तर 1% तुम्हाला TDS सुद्धा लागणार आहेत. हे पण त्यांनी इथे माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला हे शॉपच्या साठी लागणारे जे एक्स्ट्रा चार्जेस असतात, महानगरपालिकेचा टॅक्स, इन्शुरन्स, त्यानंतर स्टॅम्प ड्युटी, लीज रेंट, हे सर्व तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर इन केस ऑफ एनी बर्डे सबमिट unrealistic endorsement by mistakenly and submit the presentation to corporation EMD. Satisfactory expression EMD amount shall be refunded the bidder. However, 25% EMD amount plus applicable taxes shall be forbid administration charges. Approved VC and MD of the corporation. The decision regarding where the bid unrealistic incorporation not be the vice and MD of the corporation and same shall be bidding of the bidder. ही पूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे आणि हा यांचा ऑफिसचा ॲड्रेस देण्यात आलेला आहे आणि हा त्यांचा टेलिफोन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे. काही अडचण असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर पार्ट बी मध्ये जाणार आहोत. ही कनेक्टिव्हिटी असणार आहे. एअरपोर्ट, त्यानंतर अटल सेतू, हे सर्व माहिती, IT पार्क्स ही त्यांनी इथे माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर हे इन्व्हिटेशन टू ऑफर ही माहिती या पेजवरती त्यांनी देण्यात आलेली आहे आणि हे कंडिशन इथे देण्यात आलेले आहे.
ट्रान्सफर कसं करतात, पेमेंट टॅक्सेस, पॉवर कनेक्शन, वॉटर कनेक्शन, पेमेंट रेट ऑफ टॅक्सेस, हे सर्व तुम्हाला चार्ज लागणार आहे. त्यानंतर कोणत्या कॅटेगरीसाठी घर आहेत, जनरल कॅटेगरी, SC, ST, NT, DT, फिजिकली हँडिकॅप, आणि हे त्याच्यासाठी असलेलं हे त्यांचं डिस्क्रिप्शन, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणतं डिस्क्रिप्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजला आपण आलेलो आहोत. बामणडोंगरी. बामणडोंगरी लोकेशनला जे शॉप देण्यात आलेले आहेत तिथे तुम्हाला EMD अमाऊंट ही 10,84,000 रुपये तुम्हाला भरायची आहे. बेस रेट म्हणजे हा त्या घराचा स्क्वेअर फूटचा जो शॉप आहे त्याचा हा रेट असणार आहे. त्यानंतर ST कॅटेगरीमधून जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला 5,02,155 रुपये EMD अमाऊंट पे करायची आहे. आणि हे शॉपचे असलेले जो स्क्वेअर फूट जो रेरा एरिया आहे, रेरा कार्पेट एरिया स्क्वेअर मीटर मध्ये ते देण्यात आलेले आहे. त्यानंतर तळोजामध्ये असलेले जे आहेत घर, मक्काराजे शॉप, त्या शॉपमधील जे LIG टाईपमधील जे इमारतीमधील जे शॉप असतात प्रत्येकांचा एरिया हा स्क्वेअर फूटमध्ये वेगवेगळा आहे. येथे SC कॅटेगरीसाठी EMD अमाऊंट 5,32,840 रुपये देण्यात आलेले आहे आणि ओपनसाठी 5,32,840 देण्यात आलेले आहे. आणि जो शॉपचा एरिया मोठा आहे त्या शॉपच्या एरियाचा जो EMD अमाऊंट आहे ते 7,04,710 रुपये. हे त्या भागामधील असलेले स्क्वेअर फूटचे एरियाचे दर येथे सांगण्यात आलेले आहे. इथे सुद्धा हीच माहिती देण्यात आलेली आहे. EMD अमाऊंट, स्क्वेअर फीटचा एरिया, स्वप्नसागर मध्ये असलेली घरे, त्यानंतर सुखसागर मध्ये असलेले हे शॉप आणि दीपसागर मधले असलेले शॉप. इथे कोणत्या बिल्डिंगच्या खाली किती शॉप आहे याची पण सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा या प्रोजेक्टचे असलेले रेरा नंबर. सेक्टर 34-36 मध्ये 4 सोसायटी आहेत त्यामुळे हे 4 सोसायटीचे 4 रेरा नंबर आणि बामणडोंगरी उल्लेमध्ये असलेले हा त्याचा एरिया नंबर जो रेरा नंबर म्हणतो. आणि हे त्यांचं असलेले मॅप, उल्वे नोडचा मॅप, उल्वे नोड मधील असलेला प्रोजेक्ट आणि हे असलेले शॉप, रेल्वे स्टेशनच्या लगत असलेले बामणडोंगरी लोकेशनचे शॉप. आणि हे जे इमारती असणार आहेत या इमारतीच्या खाली जो कार्पेट एरिया वगैरे हे त्यांची माहिती इथे देण्यात आलेली आहे. आणि हे जे इमारती असणार आहेत त्या इमारतीचे हे स्ट्रक्चर देण्यात आलेले आहे, फ्लोअर प्लॅन बघू शकता तुम्ही. तर असे हे आपण माहिती बघितलेली आहे. तर असे हे आपण या बुकलेटची माहिती बघितलेली आहे. बुकलेट बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.